नमस्कार. मी श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या अध्यायांचे सरळ, सोप्या, साध्या मराठी भाषेत रूपांतर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात ओव्यांमधला सार व भाव जपून थोडा विस्तार केला आहे. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. तर श्री गुरुचरित्र ग्रंथातील 6व्या अध्यायामध्ये एक अद्भुत आणि रहस्यमय कथा आहे. गोकर्ण या पवित्र तीर्थक्षेत्राची आणि तेथे स्थापन झालेल्या दिव्य महाबळेश्वर लिंगाची. दत्तात्रय हे त्रिमूर्तीचे अवतार धारण करून विविध तीर्थक्षेत्रांची यात्रा करीत होते. त्यामागील उद्देश फक्त भ्रमण नव्हता, तर भक्तांना मार्गदर्शन करणे, त्यांना दीक्षा देणे आणि त्यांच्या कल्याणासाठी उपदेश करणे हा होता. ते अनेक पवित्र स्थळांना भेट देत असताना त्यांना एक विशेष स्थान दिसले, गोकर्ण. या स्थळाचे महत्त्व अत्यंत अद्वितीय होते. येथे स्वतः भगवान शंकर म्हणजेच भगवान शिव निर्गुण रूपात वास करीत होते. त्यामुळे त्रिमूर्तीचे अस्तित्व या ठिकाणी एकत्रित असल्याचे मानले जाते. गोकर्ण येथे एक अद्भुत आणि स्वयंभू लिंग आहे, ज्याला महाबळेश्वर लिंग म्हणतात. याच्या स्थापनेमागे एक विलक्षण कथा आहे. पूर्वी पुलस्त नावाच्या एका ब्राह्मणाची पत्नी कैकसी ही अत्यंत भक्तिमान होती. ती रोज शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे. एकदा तिला पूजेसाठी लिंग मिळाले नाही, म्हणून तिने मातीचे लिंग तयार करून भक्तिभावाने पूजा करू लागली. तिचा पुत्र होता लंकेचा राजा रावण, 10 मस्तकांचा बलवान आणि अहंकारी राक्षस. तो आईकडे आला आणि त्याने मातीच्या लिंगाची पूजा करताना पाहिले. त्याला हे योग्य वाटले नाही. त्याने आईला विचारले, यातून तुला काय मिळते? तेव्हा कैकसी म्हणाली, यांच्या पूजेने कैलास प्राप्त होतो. आईचे वचन ऐकून रावणाने प्रतिज्ञा केली की तो स्वतः कैलास पर्वत लंकेत आणेल. तो तत्काळ कैलासावर गेला आणि आपल्या अपार शक्तीने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या प्रयत्नामुळे संपूर्ण ब्रह्मांड हलू लागले. देव घाबरले, पृथ्वी कंप पावली आणि पार्वती देवी घाबरून शिवाकडे धावली. पण भगवान शिव शांत होते. त्यांनी फक्त आपल्या डाव्या हाताने कैलास दाबला आणि रावण त्या पर्वताखाली अडकला. त्या अवस्थेतही रावणाने हार मानली नाही. त्याने शिवाची स्तुती सुरू केली. त्याने स्वतःची मस्तके कापून त्यातून वीणा तयार केली आणि सामवेदातील रागाने भगवान शिवाचे स्तवन केले. त्याची ही अनन्य भक्ती पाहून शिव प्रसन्न झाले. भगवान शिवांनी त्याला मुक्त केले आणि वर मागण्यास सांगितला. रावणाने कैलास मागितला, पण भगवान शिवाने त्याला त्याऐवजी एक दिव्य लिंग दिले, आत्मलिंग. आणि त्यांनी सांगितले, हे लिंग अत्यंत शक्तिशाली आहे. 3 वर्ष नियमाने पूजा केल्यास तू स्वतः शिवस्वरूप होशील. पण एक अट आहे, हे लिंग भूमीवर ठेवू नकोस. रावण अत्यंत आनंदित होऊन ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला. रावणाला इतकी शक्ती मिळाल्याने देव घाबरले. त्यांनी भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागितली. भगवान विष्णूंनी एक युक्ती आखली. त्यांनी सूर्यास्त लवकर झाल्यासारखे भासवले आणि गणेश यांना बालकाच्या रूपात रावणासमोर पाठवले. रावणाला संध्याकाळची पूजा करायची होती, त्यामुळे त्याने त्या बालकाला म्हणजेच गणेशाला लिंग काही वेळ धरायला दिले. गणेशाने सांगितले, मी तुला 3दा हाक मारीन, तू आला नाहीस तर लिंग खाली ठेवीन. रावण पूजा करण्यात गुंतला. गणेशांनी 3दा हाक मारली, पण रावण काही आला नाही आणि मग गणेशांनी लिंग जमिनीवर ठेवले. रावण परत आला तेव्हा लिंग जमिनीवर स्थिर झाले होते. त्याने खूप प्रयत्न केले, पण ते हलवू शकला नाही. या घटनेमुळे ते लिंग तेथे स्थिर झाले आणि त्याला महाबळेश्वर लिंग म्हणू लागले. रावणाने जोराने ओढल्यामुळे या लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून या स्थळाला गोकर्ण, गो म्हणजे काय, कर्ण म्हणजे कान, गोकर्ण असे नाव पडले. अशा प्रकारे गोकर्ण हे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र बनले. येथे दर्शन घेतल्याने अनेक पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.